श्री स्वामी समर्थ. कार्तिक महिन्यात श्री स्वामी महाराज आणि टोळ हे अक्कलकोटला जाण्यासाठी निघाले. तेव्हा टोळांनी 2 घोडे मागविले. एकावर श्री महाराज बसले तर दुसऱ्यावर आपण बसले आणि एक चाकर सोबत घेऊन ते पायवाटेने अक्कलकोटला निघाले. सुमारे 4 कोस दूर गेले असतील. तोच मागून कलेक्टर साहेबांचा हुकूम आला. त्यांनी चिंतोपंतांना लगेच उभ्या उभ्या येऊन भेटून जा, हुकुमावरून फर्माविले आहे, असे त्यांना निरोप आला होता. चिंतोपंतांनी गड्याला तेव्हा सांगितले की आम्ही आता जाऊन लगेच परत येतो, तोपर्यंत स्वामी महाराजांना कोठेही जाऊन देऊ नकोस, अशी त्यांनी त्याला ताकीद दिली आणि टोळ सोलापूरकडे पुन्हा परत गेले. समर्थ कोणाच्या आज्ञेत थोडेच राहणार होते. टोळ गेल्यावर श्री महाराज उठले. एक बाग होती, त्यात ते गेले आणि तेथून ते जे निघाले ते थेट अक्कलकोटला जाऊन खंडोबाच्या ओट्यावर बसले. इकडे टोळ सोलापूरचे काम उरकून भरधाव घोडा सोडून ते श्री महाराज ज्या झाडाखाली बसले होते तेथे ते आले. पाहतात तो काय, श्री स्वामी महाराज कोठेही दिसेनात. गड्यावर रागावून त्यांनी विचारले की तू स्वामींना कसे जाऊ दिलेस, म्हणून ते विचारू लागले. तेव्हा नोकराने सांगितले, स्वामींनी जाऊ नये म्हणून मी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, पण श्री महाराजांनी काही ऐकले नाही. ते म्हणाले की हम किसी के ताबेदार है, असे बोलून श्री महाराज 5-10 पावले गेले असतील आणि लगेच ते गुप्त झाले, असे त्याने सांगितले. टोळांना खूप वाईट वाटले. श्री महाराजांचे पुन्हा दर्शन होते की नाही याबद्दल त्यांना काळजी वाटू लागली. ते सगळीकडे श्री महाराजांना शोधू लागले, पण स्वामी महाराज कोठेही दिसले नाहीत. त्यांना अतिशय दुःख झाले. शेवटी सबब हवालदिल होऊन टोळ अक्कलकोटला आले. अक्कलकोटला खंडोबाचे देऊळ सोलापूरच्या वाटेवरच आहे. मंदिरात श्री महाराजांना त्यांनी पाहिले आणि त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी श्री महाराजांचे दर्शन घेतले आणि आपण आपल्या घरी चालावे, असे त्यांनी श्रींना विनंती केली. त्यावर श्री महाराजांनी उत्तर दिले, आमचे घर निराळे आहे. पुष्कळ आग्रह केला, पण श्री महाराज येत नाहीत, असे पाहून टोळ निराश होऊन आपल्या घरी निघून गेले. श्री स्वामी समर्थ.